आधीच्या व्हिडिओमध्ये आपण जे बघितलं की स्वस्तचे स्वास्थ्य रक्षणम आणि त्यासाठी स्वस्त ऊर्जस्कर औषधी यांचा वापर आपण करावा. तर आता स्वस्त ऊर्जस्कर औषधींमध्ये काय येतं, तर त्यामध्ये एक रसायन आणि वाजीकरण या दोन प्रकारचा त्यामध्ये अंतर्भाव होतो. आता रसायन चिकित्सा म्हणजे काय, तर ज्या वेळेस उत्तम बल असतं, उत्तम काळ असतो आणि शरीराचा अग्नी हा खूप छान असतो, अशा वेळेस रोगप्रतिकार शक्ती वाढवण्यासाठी ज्या औषधांचं म्हणजे च्यवनप्राश सारख्या कल्पनांचं आपण जे सेवन करतो, तर त्याला रसायन कर्म असं म्हणतात. आणि याच्यामुळे काय होतं, तर रस रक्त मांस मेद अस्थि मज्जा शुक्र हे जे काही सप्तधातू सांगितलेले आहेत, या संपूर्ण धातूला बल देऊन पूर्ण शरीराची इम्युनिटी रोगप्रतिकार शक्ती हे वाढायला मदत होते. आणि वाजीकरण म्हणजे काय, आता वाजीकरणमध्ये पण पूर्ण बल मिळणारच, परंतु प्रामुख्याने जे काही पोटन्सी आहे, जो काही शुक्र धातू आहे, यावरती त्या औषधीचं गामित्व हे जास्त असतं. म्हणजे प्रजनन संस्था वरती सर्वात प्रथम ते कार्य करणार आणि त्यानंतर प्रतिलोम गतीने शुक्रापासून ते रसापर्यंत धातूचं वर्धन करणार. म्हणजे रसायन चिकित्सा घ्या की वाजीकरण चिकित्सा घ्या, शेवटी होणार काय, सप्तधातूंचं बल हे चांगलं होणार आणि इम्युनिटी वाढणार आणि रोगप्रतिकार शक्ती वाढल्यामुळं आपल्याला स्वस्थ व्यक्तीला स्वास्थ्य टिकवणे हे सोपं होईल. धन्यवाद.